वनवासातल्या वास्तव्यादरम्यान प्रभू श्रीराम ज्या ज्या मार्गावरून पुढे गेले त्या सर्व ठिकाणांचा शोध घेत प्रवास करण्याची योजना जेव्हा लेखक हनुमानगढी मंदिर येथील बाबा प्रेमदासांना सांगतात, तेव्हा भरपूर शुभ आशीर्वाद देत ते म्हणतात, रामाच्या जीवनाच्या विविध टप्प्यांना अर्पण केलेले अनेक मंदिरांना तुम्ही भेट द्या. रामाच्या प्रतिमासुद्धा विभिन्न स्वरूपात दिसतील. तो कुठे रामलल्ला, कुठे बालराम, कुठे अयोध्या नरेश, तर कुठे वनवासी राम असेल. अयोध्येमध्ये तो राजा असेल, चित्रकूट आणि दंडकारण्य येथे तो वनवासी असेल. हम्पीच्या प्रवासात तो पत्नीच्या वियोगाने व्याकुळ झालेला पती असेल आणि त्यानंतर तो कोदंडधारी किंवा धनुर्धारी राम असेल. एक लक्षात घ्या, रामाचं मूळ स्वरूप सदैव तेच राहील.